नमस्कार, पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। मी निलिमा माळी, ठाणे पालघर जिल्हा जनवादी महिला संघटनेचे कोषाध्यक्ष। आज 19 जानेवारी 2024 रोजी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने तसेच महिलांच्या सगळ्या संघटना, SFI विद्यार्थ्यांची संघटना, युवकांची संघटना या संघटनेच्या मार्फत हा लॉंग मार्च जो आहे हा चारोटी नाक्यापासून ते पालघर कलेक्टर ऑफिसपर्यंत आजचा लॉंग मार्च आपण आयोजित केलेला आहे। याचे महत्त्वाचं नेतृत्व हे किसान सभा आणि भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे। आमदार विनोद निकोले हे या नेतृत्वाचे प्रमुख आहेत। हा जो मार्च आम्ही काढतोय तो खरं म्हणजे पालघर जिल्हा जो आहे आज सरकारने घोषित केलेला आहे की पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं, विकासाच्या कामाच्या नावाने अनेक प्रकल्प त्यांनी नियोजित केलेले आहेत आणि याच्यामध्ये अनेक आमच्या आदिवासींच्या जमिनी आहेत, ह्या बळीकृत करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। खरं म्हणजे विकास म्हणायचा तर विकास म्हणजे आपल्याला आरोग्याचा विकास केला पाहिजे। आज इकडे वाढवणसारखा मोठा प्रकल्प येतो आहे आणि तो सुरूही होत आहे, परंतु इथे स्थानिकांचा विरोध असताना तो मात्र त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि इकडे त्याच्यामुळे जो काही विकासाच्या नावाने जमीन इथला जो भूमिपुत्र आहे त्यांना विश्वासात न घेता जमिनी हडप करण्याचा जो सरकारचा डाव आहे याच्या विरोधामध्ये, त्याचप्रमाणे पूर्वीपासून जे फॉरेस्ट प्लॉट आहेत, वर्कस जमिनी आहेत, ह्या कसणाऱ्यांच्या नावावर नाही आहेत। अनेक वर्षापासूनचा हा लढा संघर्ष सुरू आहे, परंतु याच्यावर सरकारचं काहीही लक्ष नाही आणि याच्यासाठीच हा लॉंग मार्च आपण आज इथे निघतो आहे आणि तो 20ला म्हणजे उद्या पालघरला पोहोचणार आहे, कलेक्टरला पोहोचणार आहे आणि याची सांगता म्हणजे खरं तर हे मुद्द्यात आहे पण सांगता जे आहे हे 21 जानेवारी रोजी होईल। चारोटीवरून पालघरकडे निघाला लॉंग मार्च, विविध मागण्यांसाठी नागरिकांचा शांततामय लढा। मित्रांनो, कालच्या दिवशी चारोटी परिसरातून पालघरच्या दिशेने एक भव्य आणि लक्षवेधी लॉंग मार्च काढण्यात आला। या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। सकाळपासून चारोटी परिसरात जमलेल्या नागरिकांमध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याची तीव्र भावना दिसून येत होती। हा लॉंग मार्च पूर्णपणे शांतमय मार्गाने काढण्यात आला। हातात फलक, बॅनर घेऊन नागरिक आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी चालत होते। अनेक किलोमीटरांचा हा प्रवास करताना सहभागी नागरिकांनी एकत्रितपणे आपला आवाज बुलंद केला। या मार्च दरम्यान कुठेही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी शिस्त पाळण्यात आली होती। लॉंग मार्च दरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या, विकासाशी संबंधित अडचणी तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले। आमच्या मागण्या ऐकल्या जाव्यात, न्याय मिळावा अशा घोषणा यावेळी ऐकायला मिळाल्या। विशेष म्हणजे महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा देखील या मार्च मध्ये मोठा सहभाग होता। चारोटी ते पालघर या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी या लॉंग मार्चचे स्वागत केले। काही ठिकाणी पाणी, चहा याची व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे हा लॉंग मार्च केवळ आंदोलन न राहता एक सामाजिक एकजूट दाखवणारा उपक्रम ठरला। हा लॉंग मार्च पालघरमध्ये पोहोचल्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार आपल्या प्रश्नावर ठोस निर्णय होईपर्यंत आवाज उठवत राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। एकंदरीत पाहता चारोटीवरून पालघरकडे निघालेला हा लॉंग मार्च परिसरातील नागरिकांच्या भावना व्यक्त करणारा आणि लोकशाही मार्गाने हक्क मागण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून आले। पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा, नमस्कार।